नमस्कार, मी राहुल कोळगे. आपलं सर्वांचं आरके न्यूज मराठी या आपल्या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील जमीन कायद्यात झालेल्या आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या बदलाबाबत. हा बदल नेमका काय आहे आणि यामुळे सर्वसामान्य नागरिकांना कसा मोठा दिलासा मिळणार आहे, हेच आज आपण समजून घेणार आहोत. जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्र शासनाने जमिनीच्या येणे प्रक्रियेत आमूलाग्र बदल केला आहे. पूर्वी शेतजमीन, घर, प्लॉटिंग किंवा उद्योग करायचा असल्यास येणे परवानगी, येणे सनद आणि दरवर्षी येणे टॅक्स हे सर्व करावे लागत होते. ही प्रक्रिया वेळ खाऊ होती, खर्चिक होती आणि अनेकदा भ्रष्टाचाराला कारणीभूत ठरत होती. पण आता महाराष्ट्र भूमी महसूल संहिता दुरुस्ती दुसरा कायदा 2025 अंतर्गत येणे परवानगी रद्द करण्यात आली आहे, येणे सनद रद्द करण्यात आली आहे. आता येण्याची गरज नाही, सनदची गरज नाही. डायरेक्ट घर बांधायचं असेल तर तहसीलदार एटीकडे जायची गरज नाही, येणे घ्यायची गरज नाही. डायरेक्ट आपला नकाशा मंजूर केला आणि सनदला लागणारी जेवढी फीस आहे ऑनलाईन, फक्त ऑनलाईन फीस भरायची आहे. ते 0.25% आहे. 0.25%, 1%ही नाही. एखाद्या रेडी रेकनरच्या त्या भागातल्या 0.25% ऑनलाईन भरलं. आता येणे सनदची गरज नाही. आणि दरवर्षीचा येणे टॅक्स पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आता फक्त एकदाच येणे प्रीमियम भरावा लागणार आहे आणि तुमची जमिनी वापर कायद्याने वैध मानली जाणार आहे. हा कायदा 11 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आला आहे. या कायद्यानुसार जर तुमची जमीन डेव्हलपमेंट प्लॅन किंवा रिजनल प्लॉट मध्ये असेल तर स्वतंत्र येणे परवानगी घ्यावी लागणार नाही. अशी जमीन आपोआप येणे समजली जाणार आहे. आता ही प्रक्रिया कशी असेल याबाबत समजून घ्या. MRTP कायदा 1966 अंतर्गत डेव्हलपमेंट परमिशन घेताना प्लॉटिंग अथॉरिटी एकदाच येणे प्रीमियम वसूल करेल. यानंतर 7/12 उतार्यावर नोंद बदल करण्यात येईल. याशिवाय कोणतीही वेगळी येणे प्रक्रिया आता राहणार नाही. येणे प्रीमियम रेडी रेकनर म्हणजेच ASR मूल्यावर आधारित असेल. जर जमिनीचे क्षेत्रफळ 1000 चौरस मीटर पर्यंत असेल तर प्रीमियम बाजार मूल्याचा 1.1% इतके असेल. 1001 ते 4000 चौरस मीटर तर 0.25 आणि 4000 चौरस मीटर पेक्षा जास्त असल्यास 0.5. या कायद्यात काही विशेष तरतुदी देखील करण्यात आल्या. 31 डिसेंबर 2001 पूर्वी येणे झालेल्या जमिनीसाठी दरवर्षीचा कर रद्द झालाय. येणे प्रक्रिया अत्यंत सोपी झाली आहे. परवानगीचा त्रास संपला आहे. संधीची झंझट संपली आहे. ड्युअल टॅक्स बंद झाले आहेत. एकदाच प्रीमियम भरा आणि निर्धास्तपणे आपल्या जमिनीचा विकास सुरू करा, असं एकंदरीत या नवीन शासन निर्णयात दिसून येत आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि आरके न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.